सो स्टुडंट, हे आहे थर्ड एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.5 मधला आणि हे एक्झाम्पल पण बऱ्याचदा फादर्स एज आणि जो सन एज आहे हा प्रश्न तुम्ही बघा प्रश्नपत्रिकांमध्ये पहिल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका शोधा, त्याच्यामध्ये हा प्रश्न कितीदा रिपीट झालेला आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ओके, हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, सो खूप इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. सो काय आहे, सम ऑफ फादर्स अँड द ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. खूप साऱ्या कंडिशन, ही तुमची फर्स्ट कंडिशन आहे. सो स्टुडंट, आपण एक एक लाईन रीड करूया आणि त्यानुसार काय करूया, कृती करूया. बघा, ही इथपासून ते इथपर्यंत ही काय आहे तुमची फर्स्ट कंडिशन आहे आणि त्याच्यानंतर काय आहे तुमची ती सेकंड कंडिशन आहे. द सम ऑफ फादर्स एज अँड द ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर and add to it the age of son, its sum is 95. find their percentage. बरेच जण कन्फ्यूज, ओ माय गॉड, काय 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 टीचर, काय टेन्शन घेऊ नका. आपण काय करूया, पहिले काहीतरी लेटर्स मानूया, एम माना, एन माना, फादरचं एज आपण एक्स मानूया आणि तुमचा जो सन आहे त्या सनचं एज काय करूया आपण वाय मानूया. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सगळ्यात पहिले लेट द फादर जे आहे पप्पांचं वय काय म्हणलं आपण एक्स, किती असतात वर्ष ना, म्हणून इयर्स लिहायला विसरू नका, एक्स इयर्स. अँड लेट द एज ऑफ सन, तो जो छोटा मुलगा आहे त्यांचा मुलगा, त्याचं वय आपण वाय इयर्स मानूया. ठीक आहे, ही पहिली कंडिशन. घाबरू नका, एक एक ओळ वाचायची आणि त्याच्यानुसार कृती करायची. ठीक आहे, हे खूप सोपं आहे. वर्ड प्रॉब्लेम 4 out of 4 मार्क्स सगळ्यांना मिळणार. फक्त तुम्ही काय करा, पहिले पप्पांचं वय एक्स मानूया, मुलाचं वय वाय मानूया. एवढी कंडिशन केली. मग पुढे बाय दी फर्स्ट कंडिशन, पहिली अटीनुसार काय म्हणतात बाबा हे लोक, काय म्हणतात जरा बघा बरं, समजून घ्या. पहिली, द सम ऑफ फादर्स एज, सम म्हणजे ॲडिशन, सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज किती म्हणलं एक्स, सम ऑफ फादर्स एज, ओळ वाचते आणि कृती करते. सम ऑफ फादर्स एज, सम म्हटलं आणि फादरचं एज घेतलं. अँड द एज ऑफ हिज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस सांगितल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ट्वाइस सांगितल्यानंतर 2x किंवा 2 टाइम्स, ट्वाइस अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस म्हणजे 2 लिहिलं, एज ऑफ सन काय म्हणलंय 2, सो इथे 2 काय म्हटलं, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन, सनचं एज वाय मांडलेले, इज 70. माय गॉड, पहिलं इक्वेशन मिळालं. सगळ्यात महत्वाचं चॅलेंज ह्या एक्झाम्पलमध्ये असंच आहे, तुम्हाला 2 इक्वेशन करायला जमले की संपलं, पुढचं तुम्हाला आपोआप येणार आहे, कारण इलिमिनेशन मेथड तुम्हाला जमतेच ना. सो पहिल्या कंडिशननुसार आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन x + 2y = 70. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशनच तयार करता आलं पाहिजे. ओके, झालं, पहिली कंडिशन संपली. चला जाऊया दुसऱ्या कंडिशनकडे. बाय दी सेकंड कंडिशन, या कंडिशनच तुम्हाला समजल्या पाहिजे. या कंडिशन समजण्यासाठी काय करावं लागेल, उदाहरण तुम्हाला व्यवस्थित मनपूर्वक वाचावं लागेल. काय म्हणतात रे त्या सेकंड कंडिशन, इफ वी डबल द एज ऑफ फादर, फादरचं एज काय आहे एक्स, त्याच्या डबल केलं म्हणजे 2x. फादरचं एज काय आहे एक्स, त्याच्या डबल केलं म्हणजे 2x. if we double the age of father and add to, ठीक आहे, add to the age of his son, सनचं वय डबल करायला लावलंय का नाही, फक्त त्यांनी दुसऱ्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज डबल करायचं आहे आणि ऍड टू केलेलं आहे ऑफ हिज सन्स एज, सनचं एज काय म्हणलंय वाय, देन इट्स सम, त्यांची ऍडिशन किती आहे 95. चला, सेकंड इक्वेशन पण आपल्याला फायनली मिळालेलं आहे. सेकंड इक्वेशन काय मिळालं, 2x + y = 95. याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. इथपर्यंत क्लिअर. सगळ्यात पहिले फादर आणि सनचं आलं, किंवा या फादरच्या ऐवजी तुम्हाला कधी कधी पेपरमध्ये फसवण्यासाठी फादरच्या ऐवजी मदर देतील, मदर आणि सन देतील. घाबरून जायची गरज नाही. मदरचं एज एक्स मानायचं, सनचं एज वाय मानायचं. कधी कधी मदर आणि डॉटर देतील, मदरचं एज एक्स मानायचं, डॉटरचं वय वाय मानायचं. काही देऊ द्या, किंवा तुमचा मुलगा आणि आई देतील,
मग आईचं वय x मानायचं, मुलाचं वय y मानायचं. काही देऊ द्या, आम्हाला काही टेन्शन नाही, आम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर आहे. मोठ्या व्यक्तीचं वय x मानलं, लहान व्यक्तीचं वय y मानलं, झालं. पहिल्या कंडिशननुसार इक्वेशन तयार करून घेतलं, एक एक ओळ वाचली आणि व्यवस्थित तयार करून घेतली. दुसऱ्या कंडिशननुसार पण इक्वेशन तयार करून घेतलं. ओ माय गॉड, झालं. इथपर्यंत क्लिअर. आता निम्म आपलं उदाहरण इथे संपलेलंच आहे. आता फक्त आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची आणि सोडवायचं आणि x आणि y ची किंमत काढायची आहे. मग आता मी इथे नीट बघितलं x + 2y = 70, 2x + y = 95. अरे बाबा काय करता येईल मला? एक तर याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला 2x + 2x कॅन्सल होईल. एक तर याला मी 2y ने मल्टिप्लाय केलं तर मग 2y कॅन्सल करता येईल. मग काहीतरी तुम्हाला जे वाटलं, इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा किंवा इक्वेशन नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. ओके, मी काय करते, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 ला करते. चला, 2/2, 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. आता कसं मल्टिप्लाय करायचं ते पण सांगते. 2x + y = 95. ठीक आहे, याला मला 2 ने मल्टिप्लाय करायचंय, याला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 2 × 2 = 4, किती आले 4x. 2 × 4 = किती झाले 8 आणि 95 × 2 म्हणजे दोन्ही बाजूंना बरं का त्यांना राग येतो. लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केला की राईट साईडला पण मल्टिप्लाय. जसं घरातला खाऊ सगळ्यांसाठी आणलेला असतो, तो छोट्यासाठी नसतो, मोठ्यासाठी नसतो, सगळ्यांसाठी असतो. तसं इकडे राईट साईडला मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्या लेफ्ट साईडला पण त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचा असतो. सो 95 × 2 = 5 × 2 = 10, 9 × 2 = 18 + 190. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं मला? 4x + 8 = 190. आता हे झालं माझं इक्वेशन नंबर 3 रेडी. हे झालं माझं इक्वेशन नंबर 2 आणि 3 रेडी. आता बघा, हे रेडी झालं. आता पहिलं आणि थर्ड जे आहे इक्वेशन जरा नीट ऑब्झर्व करा. आपण काय केलं, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 ला काय केलं आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मग आता 1 आणि 2 जर 1 आणि 3 ऑब्झर्व करा. कुठलं म्हणते मी? हे बघा बरं, जरा व्यवस्थित मन लावून बघा बरं. हे आणि हे बघा बरं, काय करता येईल, काही इलिमिनेशन मेथड काही करता येईल का याच्यामध्ये बघा बरं. हे आणि हे फोकस करा. हा 2y कॅन्सल करू शकतो. पण +2y केल्यानंतर +4y येईल ना, म्हणजे प्लस करून चालेल का? नाही चालणार. मग काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल, मायनस करावं लागेल. सो सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 मधून 1 मायनस करूया. 3 मधून 1 मायनस करूया. चला फटाफट, रेडी सगळे? चला, 3 लिहून घेते इथेच मी. 4x + 2y = 190. आणि तुमचा कुठे गेला 2x? पहिलं इक्वेशन, x + 2y = 70. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह बदलावे लागणार आहे. हा +x आहे, हा -x झाला. हा प्लस आहे, हा मायनस झाला. हा प्लस आहे, हा मायनस झाला. मग चिन्ह कोणते गृहीत धरायचे? याचं कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे हा प्लस जे गोलातले चिन्ह आहे ते गृहीत धरायचे आहे. हा प्लस हा गृहीत धरायचं. त्याच्यानंतर हे चिन्ह आपल्याला कन्सिडर करायचे आहे आणि मग सबट्रॅक्शन करायचं. चिन्ह बदलता आले पाहिजे, नाहीतर सगळं चुकलं तुमचं. सो आपल्याला फायनल इक्वेशन मिळालेलं आहे 3x = 120 आणि आपल्याला मिळणार आहे नंतर x ची व्हॅल्यू. हा जो 3 आहे इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय जाईल? डिवाइडला उलट होणार आहे. सो हा गुणाकार इकडे जाताना भागाकारला जाणार, डिवाइडला जाणार. 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 ना, 3 × 4 = 12. सो 40. येस, अशा पद्धतीने आपल्याला मिळालं आहे पप्पांचं वय, फादरचं एज इथे मिळालेलं आहे. किती? जे x मानलं होतं फादरचं एज आलेलं आहे 40 इयर्स. येस, फादरचं एज किती आलं? 40 इयर्स. फादर्स एज जरा चेक करा बरं, 40 इयर्स बरोबर आहे की नाही? जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. फादर्स एज इज 40 इयर्स. 40 वर्षाला आहे पप्पाचं वय. आता आपण जाणार आहोत मुलाच्या वयाकडे. मुलाचं वय फाइंड करायचं असेल तर आपल्याला ही जी 40 व्हॅल्यू आहे ती कुठल्या तरी एक इक्वेशन मध्ये, पहिल्यामध्ये टाका, दुसऱ्यामध्ये टाका, तिसऱ्यामध्ये टाका, कुठल्याही याच्यात टाकूया. ओके, सो पुट the value x = 40 in equation number 1 मध्ये टाकते. सोप्पं. ओके, चलो इक्वेशन नंबर 1 क्या है हमारा? x + 2y = 70 याच्यामध्ये टाकणार आहो. ठीक आहे, x ची व्हॅल्यू काय आली?
40 टाकली, या एक्सच्या ऐवजी काय टाकली मी 40 व्हॅल्यू इथे टाकली, प्लस 2y इज इक्वल टू 70. चलो बाकीचं सगळ्यांना सोपंच आहे, कसं काढणार रे? देअरफॉर लिहायला विसरू नका, हा प्लस 40 इकडे जाताना -40 झाला, सो देअरफॉर 2y इज इक्वल टू 70 में से 40 गया, कितना हो गया 40, 50, 60, 70, 30 ना, 30 उरले, हे दोघांमध्ये मल्टिप्लाय, सो y इज इक्वल टू, हा 2 डिवाइडला जाणार 15, 2 1 2 5 10, सो y इज इक्वल टू 15 इयर्स. मुलाचं वय पण मिळालेलं आहे किती? 15 वर्ष. देअरफॉर द एज ऑफ सन इज 15 ईयर्स. पप्पा का भी मिल गया और बेटे का भी मिल गया. पप्पा का कितना आया 14 ईयर्स, बच्चे का कितना आया 15 ईयर्स. जरा चेक करा आणि आन्सर बरोबर आहे की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. सो अशा पद्धतीने तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळवून देणारा हा छान सोपा प्रश्न होता. कुठलाही येऊ द्या, तुम्हाला मम्मी पप्पा सांगू द्या, मुलगी येऊ द्या, कुठलंही असू द्या, मोठ्या व्यक्तीचं वय एक्स माना, छोट्या व्यक्तीचं वय वाय माना, पहिल्या कंडिशननुसार इक्वेशन तयार करून घ्या, दुसऱ्या कंडिशननुसार इक्वेशन तयार करून घ्या, मग इलिमिनेशन मेथड वापरा. इलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी आपल्याला एक्स किंवा वाय सेम करावं लागेल. मग कशाने मल्टिप्लाय करायचं ते तर तुम्ही ठरवायचंय, पहिल्या इक्वेशनला करा किंवा दुसऱ्या इक्वेशनला. ते केल्यानंतर सारखं झाल्यानंतर ॲडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा. मग एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ती कुठल्याही इक्वेशनमध्ये टाका, मग वायची व्हॅल्यू मिळेल. सो अशा पद्धतीने आपल्या पप्पांचं वय आलेलं आहे 40 वर्ष आणि मुलांचं वय आलं आहे 15 वर्ष. सो आज ह्या प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये टोटल 1 2 3 की जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा रिपीट झालेले प्रश्न मी आज घेतलेले आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं, हे तर हमखास आलेलं आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही मागच्या 10 वर्षाच्या चेक करा, त्याच्यामध्ये 100% आलेलं आहे. फक्त चेंज काय असतं, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन आहे ना, तिथे 5 मोर दॅन देतील, 6 मोर दॅन देतील, ट्वाइस द न्यूमरेटर ट्वाइसच्या ऐवजी थ्राइस देतील. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला व्हॅल्यू काही चेंज करून देऊ द्या. तुम्हाला जर एक्झाम्पल नीट समजलेलं असेल तर तुम्हाला कुठल्याही व्हॅल्यू, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना 40 पैकी 40 मार्क मिळतात मॅथ्स 1 मध्ये. पण का पडतात? कारण ते क्वेश्चन जे आहे ते नीट बेसिक व्यवस्थित समजून घेतात. मग त्यांना कुठलीही व्हॅल्यू चेंज करून येऊ द्या, पण त्यांना बेसिक सगळं माहिती, अरे हां हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे, तुम्हाला बेसिक आयडिया जर माहिती असेल तर तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू मध्ये 4थ्या प्रश्नामध्ये देऊ द्या, 5व्या प्रश्नामध्ये देऊ द्या, 4 आणि 5 मार्काचे प्रश्न विद्यार्थी शेवटी सोडून देतात, सोपे प्रश्न वगैरे कळतात. पण तुम्हाला जर ही व्हॅल्यू, तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू चेंज दिलेला असेल तरी एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स, तुम्हाला असं वेगवेगळे देऊ शकतात, 12 टाइम्स, 13 टाइम्स, 14 टाइम्स. मग आता हे एक्झाम्पल नीट मन लावून वाचायचं, सगळ्यात महत्त्वाचं. 4 मार्काचं एक्झाम्पल आहे, सोपं नाहीये, पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात कारण हे बऱ्याचदा आलेलं आहे. सो आयएमपी लिहून ठेवा. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर ड्यू. ओ माय गॉड, वाचलं काही समजत नाही मला. मग आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर फ्रॅक्शन काय आहे ते सगळ्यात पहिले समजून घेऊया. फ्रॅक्शन म्हणजे माहिती तुम्हाला, समजा मी 3/4 लिहिला, हा काय झाला तुमचा फ्रॅक्शन, किंवा 15/17 लिहिला, हा काय झाला फ्रॅक्शन. याला आपण फ्रॅक्शन म्हणत असतो किंवा आपण काय म्हणतो अंश आणि छेदाच्या रूपामधल्या संख्या म्हणत असतो. मग याच्यामध्ये काय असतो, एक असतो तुमचा न्यूमरेटर आणि एक असतो तुमचा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे काय म्हणतो मराठीमध्ये, एक असतो तुमचा अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे दुसरा असतो तुमचा छेद. मग कुठलीही परिमेय संख्या किंवा फ्रॅक्शन कसा तयार होत असतो, त्याचा अंश आणि त्याचा छेद म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर पासून ती संख्या तयार होत असते. मग अशा पद्धतीने एक फ्रॅक्शन आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. मग आपल्याला काहीतरी मानावं लागेल. एक तर न्यूमरेटर ऑफ द न्यूमरेटर म्हणजे काय असतो वरती आणि डिनॉमिनेटर असतो काय असतो तुमचा खाली. मग समजा आपण न्यूमरेटर एक्स मानूया आणि डिनॉमिनेटर वाय मानूया आणि त्याच्या पद्धतीने आपण काय करूया, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. समजलं तुम्हाला, सेंट्रल आयडिया कळली की न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मधलं जर एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर काय करायचं, त्याचा जो न्यूमरेटर आहे, समजा एखाद्याला वाटलं टीचर मला एक्स नाही मानायचं, टीचर मला एम म्हणायचं, येस, तिथे वायच्या ऐवजी एन, येस यू कॅन. A to Z म्हटलं कुठलंही लेटर, पण मला सोपं वाटतं XY AB MN ते मानते मी. तुम्ही पण त्याच पद्धतीने करा, ठीक आहे. सो लेट सगळ्यात पहिले आपण स्टेप करणार आहे. पहिले
हे एक्झाम्पल वाचल्यानंतर माझ्या मनात काय काय आयडिया आल्या ते मी असं एक्सप्लेन केला, तुम्ही तुमच्या पण मनात येऊ द्या. अरे न्यूमरेटर डिनॉमिनेटर, हा टीचरांनी काय सांगितलं होतं, न्यूमरेटर हा म्हणायचा, डिनॉमिनेटर काहीतरी म्हणायचं. लेट द डिनॉमिनेटर, आता डिनॉमिनेटरचं स्पेलिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, काही टेन्शन नाही घ्यायचं, डिनॉमिनेटरचं स्पेलिंग इथंच दिलेलं आहे, ते पाहून लिहायचं फक्त. ओके, लेट द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन डिनॉमिनेटर किती मांडला तुम्ही, एक्स मांडलेला आहे, आणि त्याच पद्धतीने न्यूमरेटर लेट द न्यूमरेटर म्हणजे अंश. आता न्यूमरेटरचं स्पेलिंगचं पण काही टेन्शन घेऊ नका, इथे न्यूमरेटरचं स्पेलिंग दिलेलं आहे, ते पाहून लिहा. ओके, बऱ्याच मुलांना, मला सुद्धा कधी कधी स्पेलिंगचं प्रॉब्लेम होतं, पण मग काही टेन्शन घ्यायचं नाही, तिथे स्पेलिंग दिलेलं असतं आपल्याला. हां, मॅथ्समध्ये स्पेलिंगचं काही टेन्शन नाही, तिथे दिलेलंच असतं. ओके, लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन खूप सोपं आहे, इज इक्वल टू वाय. ओके, सो द फ्रॅक्शन मग तयार काय झाला आपला तुमचा फ्रॅक्शन, देअरफॉर द फ्रॅक्शन इज एक्स अपॉन वाय. फ्रॅक्शन काय तयार झाला तुमचा, एक्स अपॉन वाय हा तयार झालेला आहे. ओके, आणि आता आपल्याला काय करायचंय, कंडिशन ह्या समजून घ्यायच्या आहे. इथपर्यंत क्लिअर. न्यूमरेटर एक्स मांडला, डिनॉमिनेटर वाय मांडला. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पहिली कंडिशन, आता इथपासून ते इथपर्यंत ही तुमची पहिली कंडिशन, त्यानंतर इथपासून ते पूर्ण तुमची कुठपर्यंत, इथपर्यंत, बापरे इथपर्यंत ही दुसरी कंडिशन, आणि मग डायरेक्टली. ओके, बाय दी फर्स्ट कंडिशन. ओके, बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशननुसार, मराठीचे विद्यार्थी पहिल्या अटीनुसार काय म्हणतात, पहिली अट नीट समजून घ्या, हीच तर महत्वाची अडचण आहे आपल्या विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना उदाहरण समजतच नाही, त्यांना इक्वेशनच तयार करता येत नाही आणि सोडवताच येत नाही, मग 4 मार्क जातात. पण काही टेन्शन घेऊ नका, उदाहरण नीट वाचायचं. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, काय म्हटले ते, हे वाक्य मी वाचलं, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन काय मांडलंय मी, येस डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, अरे रे उलट केलं रे मी, न्यूमरेटर एक्स मानायला पाहिजे होता ना, इथे चुकलं बघा माझं, इथे न्यूमरेटर वरचा एक्स मानायला पाहिजे होता. ठीक आहे, मी करून घेते क्लिअर, लगेच करून घेऊया करेक्शन. डिनॉमिनेटरचा स्पेलिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तुमचा. ठीक आहे, म्हणजे न्यूमरेटर म्हणजे अंश, लक्षात ठेवायचं, एन न्यूमरेटर, डिनॉमिनेटर डी काय लक्षात ठेवा, ट्रिक कशी करायची, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन, अरे न्यूमरेटर कसं लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटर डी फॉर डाऊन लक्षात ठेवायचं, डी फॉर डाऊन. न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय असतो खाली, छेद काय असतो खाली. ओके, न्यूमरेटर वरती, नॉर्थ, एन फॉर न्यूमरेटर उत्तरेला असतो. ट्रिक समजली. डिनॉमिनेटर डाऊन असतो, सो डाऊनचा वाय मांडला आणि न्यूमरेटरचा एक्स मानलेला आहे. दी फर्स्ट कंडिशन, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर काय मांडलेला आहे, येस वाय घेतला. ओके, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर. आता हे इक्वेशन तयार करताना थोडी स्पेस सोडायची. 4 मोर म्हणजे +4, काय केलं कमी नाही, 4 मोर म्हणजे +4, मोर असल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना, मोर असेल तर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स इट्स न्यूमरेटर काय म्हणलेलं एक्स झालं. पहिलं इक्वेशन तयार झालेलं, समजलं नाही, परत एकदा सांगते बघा काय म्हणतात ते, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन काय मानलाय तुम्ही, वाय, म्हणून तो वाय घेतला. ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजे इक्वल टू घेतलं, इज 4 मोर म्हणजे +4 घेतलं, 4 म्हणजे +4 घेतलं. त्यानंतर दॅन इट्स ट्वाइस म्हणून 2 इट्स न्यूमरेटर एक्स मांडलाय म्हणून 2x त्याला जोडून दिला. सो बाय फर्स्ट कंडिशन आपल्याला पहिलं जे इक्वेशन मिळालेलं आहे, y इज इक्वल टू 2x + 4, याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. क्लिअर, पहिलं इक्वेशन मिळालं. आता आपण जाऊया दुसऱ्या इक्वेशन कडे. इक्वेशन तयार झालं की निम्म काम तिथे संपतंय तुमचं, इक्वेशन तयार करता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. ओके, बाय दी सेकंड कंडिशन. आणि मस्त रे, गणित एकदम भारी, मज्जा येते सोडवायला. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताचं काय टेन्शन येतं, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय आहे, फक्त थोडंसं उदाहरण व्यवस्थित वाचायचं आणि क्रिया करायच्या. ओके, बाय दी सेकंड कंडिशन.
आता सेकंड कंडिशन जमली की संपलं आपलं उदाहरण. ओके, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स म्हणजे डिनॉमिनेटर काय म्हणलाय y, बिकम 12 टाइम्स म्हणजे 12 टाइम्स म्हणजे गुणिले 12 टाइम्स द न्यूमरेटर, न्यूमरेटरच्या 12 टाइम्स. न्यूमरेटर काय म्हणला x, 12x. काय म्हणतात ते पहिले वाक्य वाचन परा. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स म्हणून डिनॉमिनेटर y मानला होता, 12 टाइम्स म्हणून 12 ऑफ न्यूमरेटर x मानला होता. पण पुढे बघा, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, ही कंडिशन तर आपण वाचलीच नाही. सगळ्यात पहिले दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की हा जो तुमचा डिनॉमिनेटर आहे तो 12 पट होईल, 12 टाइम्स ऑफ द न्यूमरेटर. पण कधी, जेव्हा दोघही 6 ने रिड्यूस करू. 6 ने रिड्यूस करायचं म्हणजे y मायनस 6 आणि इकडे पण तुम्हाला x मायनस 6 करावं लागणार आहे तेव्हा. क्लिअर सगळ्यांना? सेकंड कंडिशन बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला न्यूमरेटरला 6 ने मायनस करायचं आणि डिनॉमिनेटरला 6 ने मायनस करूया म्हणजे तुमचं इथे क्लिअर होईल. ओके, बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. ओके, न्यूमरेटर रिड्यूस्ड बाय 6, रिड्यूस्ड बाय 6 किती झाला तुमचा? मग x मायनस 6. ओके, न्यूमरेटर x मानलाय ना, मग x मायनस 6. तसंच तुम्ही डिनॉमिनेटर पण सांगतात ते 6 ने कमी करा. डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6, रिड्यूस बाय 6 तो पण कमी करा y मायनस 6 आणि नंतर मग आपली सेकंड कंडिशन तयार होते. काय म्हणतात ते? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स देन द न्यूमरेटर. म्हणजे पहिले आपण असं लिहिलं होतं y इज इक्वल टू 12x, पण नाही, त्यांनी काय सांगितलं, हा 6 ने कमी केल्यानंतर आणि हा पण 6 ने कमी केल्यानंतर काय होतंय ते इक्वल होत आहे. ठीक आहे, म्हणून आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे समजते सगळ्यांना? समजते? पहिले y आणि 12x लिहिलं होतं पण नाही, बोथ रिड्यूस बाय 6 म्हणून y मधून पण 6 मायनस केले आणि x मधून पण 6 मायनस केले म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे? y मायनस 6 इज इक्वल टू 12x मायनस 6. आता छानपैकी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. इक्वेशन y मायनस 6 12 इंटू x काय झाले? 12x मायनस साइन ॲज इट इज. 12 6 जा 12 72, 72. सॉल्व्ह कसं करायचं? संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला आणणार आहोत. ठीक आहे, मग आता काय करायचं रे? 12x हा असंच तसा ठेवू. हा प्लस y इकडे जाताना मायनस y केला. हा मायनस 6 आहे, हा मायनस 72 इकडे येताना प्लस 72 केला. ओके, सो 12x मायनस y ॲज इट इज ठेवला आणि 72 मधून 6 मायनस केले. 72 मधून 6 गेले, किती उरले रे? इथे 6, इथे 6 झाले ना, 66 झाले ना, 66 67 68 69 70 71 72. ओके, 66 प्लस 6 म्हणजे किती आले तुमचे इथे रे? 6. 72 मधून 6 गेले, 66 आलेलं आहे. 66 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2 तयार. क्लिअर सगळ्यांना? पहिले जो न्यूमरेटर आहे फ्रॅक्शनचा न्यूमरेटर म्हणजे उपर, नॉर्थ तो x मानला. त्यानंतर तो डिनॉमिनेटर डी म्हणजे डाऊन तो काय मानला? y मानला. त्याच्यानंतर पहिल्या कंडिशननुसार हे इक्वेशन तयार करून घेतलं. दुसऱ्या कंडिशन मला समजत नव्हती पण त्यांनी ज्यावेळेस शेवटचं वाक्य वाचलं त्यावेळेस मला कळलं की अरे रिड्यूस न्यूमरेटर पण 6 ने मायनस करायचं आणि डिनॉमिनेटर पण 6 ने मायनस करायचं, मग ते इक्वेशन तयार होतंय. आणि मग ते तयार करून इक्वेशन आलं, मग ते सॉल्व्ह केलं, मला परत इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता मी ऑब्झर्व करते दोघं पण जरा छानपैकी बघा बरं. हे दोनही इक्वेशन बघा, याचं काही करता येईल का इलिमिनेशन मेथड वगैरे, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल फटाफट. बघताय का सगळे? बघत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आवडतंय का तुम्हाला माझं टीचिंग ते पण लिहा कमेंट सेक्शनमध्ये. ओके, चला बघितलं मी. 12x आहे, इथे 2x आहे, इथे y आहे, इथे y आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे इक्वेशन अरेंज करावं लागेल. इक्वेशन नंबर रिअरेंज इक्वेशन नंबर 1 इथेच आपण रिअरेंज करून घेऊया का? इथेच काय करायचं ती स्टेप करून घेऊया. 2x तसंच तसं ठेवला. हा प्लस y होता, इकडे जाताना मायनस y केला आणि हा प्लस 4 होता, इकडे जाताना मायनस 4 केला आणि हा रिअरेंज केलं इक्वेशन. इथलं इथं करून घेतलं. तुम्हाला वाटलं तर परत रिअरेंज द इक्वेशन करा. आता बघा बरं,
हा मायनस वाय, हा मायनस वाय, इथे काय होतं तुमचा कट होतोय. आलं लक्षात? कधी सबस्ट्रॅक्शन, कारण की बघा मायनस वाय 2 मायनस वाय होणार आहे प्लस केल्यानंतर, पण ज्यावेळेस आपण मायनस करू त्यावेळेस चिन्ह बदलतील आणि प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 1, हाच इक्वेशन नंबर 1 आहे. इक्वेशन नंबर 1 -2, 1 - 2 करतोय आपण. 1 काय तुमचं, चला लिहून घ्या पटकन. 2x - y = -4 आणि 2 काय तुमचं 12x - y = 66. आता आपल्याला मायनस करायचंय बरं का, महत्वाचं, काळजीपूर्वक. मायनस करताना चिन्ह बदलायचे. हा प्लस होता, हा मायनस झाला, हा मायनस होता, हा प्लस झाला, हा प्लस होता, हा मायनस झाला. चिन्ह कोणतं गृहीत, इथं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे प्लस, याचं हे मायनस, याचं हे मायनस. हे गोलातले चिन्ह गृहीत धरा तुम्ही, बाकीचे जाऊ द्या. प्लस मायनस बिकम मायनस, प्लस मायनस काय होत असतं मायनस, म्हणजे +2x - 12x काय होणार आहे तुमचं, सांगा तुम्ही मला. 2 मधून 12 जातो का नाही, मग 12 मधून 2 गेले 10 उरले, पण चिन्ह मात्र काय, मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 12 आहे त्याचं चिन्ह मायनस म्हणून 10x. इथं काय आलं तुमचं, 12 मधून 2 गेले 10x, -10x आलेलं आहे. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, टेन्शन नाही. पुढे -4 - 66. आता -4 - 66 मायनस बिकम प्लस होतं ना, सो 66 मध्ये 4 मिळवला, 6 + 4 10 आणि कॅरी ओव्हर 1 70. किती आले तुमचे 70, -70. -70, मायनस दोन्ही चिन्ह कॅन्सल. देअरफॉर 10x = 70. ह्या दोघांमध्ये मल्टिप्लायचं चिन्ह, देअरफॉर x = हा 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइडला. 10 × 1 = 10, 7 × 70. अरे बापरे, एक्सची व्हॅल्यू आली ना, आली. आपलं उदाहरण सोडवायला आलं, म्हणजे आपल्याला जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर मिळाला. म्हणजे आपण अगदी जवळ आलोय उत्तराच्या. मग राहिलं काय आपलं, फक्त आता आपल्याला फाइंड करायचं त्याचा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे वरचा आलेला आहे 7, x = 7 काय आलेला आहे तुमचा, देयरफॉर न्यूमरेटर तो मिल गया हमको. कितना हो गया वो 7. न्यूमरेटर आलेला आहे आपला. आता आपल्याला फाइंड करायचा आपला डिनॉमिनेटर फाइंड करण्यासाठी काय करावं लागणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकायची आणि आपल्याला आन्सर मिळणार आहे. कुठल्या इक्वेशन मध्ये टाकूया, पहिल्याच टाकूया. देअरफॉर पुट द व्हॅल्यू x = 7 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. ओके, इक्वेशन नंबर 1 क्या है बच्चों बोलो, क्या है इक्वेशन नंबर 1, 2x - y = -4. इसमें डालेंगे हम क्या, ये 7 वाली वैल्यू. ठीक है, सो 2 × x, या x ऐवजी काय आलेली आपली व्हॅल्यू 7, त्याच्या ऐवजी आपण 7 टाकूया. -y = -4. 2 × 7 = 14, -y = -4. आता काय करायचं, आता संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला. व्हेरी सिंपल. हा -y होता, इकडे जाताना +y झाला. 14, हा -4 होता, इकडे जाताना +14, सो 14 + 14 18. ओ माय गॉड, आपल्याला y पण मिळाला आहे, म्हणजे डिनॉमिनेटर डाऊन किती मिळाला 18. सो तो रिक्वायर्ड फ्रॅक्शन, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की कुठला फ्रॅक्शन तयार होईल रे, आम्हाला फ्रॅक्शन पण मिळाला. रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आहे रे बाळांनो, रिक्वायर्ड फ्रॅक्शन वरती काय लिहितो न्यूमरेटर, खाली काय लिहितो डिनॉमिनेटर. जो बोलो न्यूमरेटर क्या आहे, न्यूमरेटर आहे 7, डिनॉमिनेटर काय आहे 18. 7/18 हा तुमचा फ्रॅक्शन तुम्हाला मिळालाय 4 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी. एवढं छान आणि सोपं एक्झाम्पल होतं. समजलं सगळ्यांना? समजलं असेल तर सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टीचर यस टीचर लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लाईक तर बनता आहे. एवढं छान तुम्हाला एवढं कष्टाने शिकवते, त्याच्यामुळे लाईक एक करायला फ्री ऑफ कॉस्ट आहे. लाईक करा सगळ्यांनी. ठीक आहे, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं कुठल्याही प्रकारचं एक्झाममध्ये एक्झाम्पल येऊ द्या, इथे ट्वाईस करू द्या, थ्राईस करू द्या, संख्या कुठल्याही बदलून देऊ द्या, लक्षात ठेवायचं त्या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये जो न्यूमरेटर आहे म्हणजे ऊपर नॉर्थवाला तो x मानायचा, डिनॉमिनेटर y मानायचा आणि पुढची कृती चालू करायची. फर्स्ट कंडिशन घ्यायची,
फर्स्ट कंडिशननुसार इक्वेशन तयार केलं. सेकंड कंडिशन मला थोडी अवघड वाटली, मग मी पूर्ण वाचलं. त्याच्यामध्ये त्यांनी 6 ने रिड्यूस करायला लावलं होतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, आणि मग माझं सेकंड इक्वेशन तयार झालं. सेकंड इक्वेशन, मग पहिल्या इक्वेशनमध्ये मला काय केलं, मी रिअरेंज केलं, कारण एक्स एक्स वाय वाय कट करण्यासाठी. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 2, मग दोघांचं काय केलं, मायनस केलं. मायनस करताना चिन्ह बदलले, मग मला एक्सची व्हॅल्यू 7 मिळाली, म्हणजे न्यूमरेटर 7 आला. ती व्हॅल्यू मी कुठल्याही एका इक्वेशनमध्ये, तुम्हाला वाटलं पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये, तिथे कशातरी टाका, उत्तर सारखंच येते बघा, ट्राय करून बघा. त्यानंतर मला डिनॉमिनेटर मिळाला 18 आणि माझा फ्रॅक्शन आलेला आहे फायनली 7/18. क्लिअर सगळ्यांना? येस क्लिअर का सगळ्यांना? आवडलं असेल, समजलं असेल तर सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा. 4 मार्क्स आहेत, 4 मार्क्स मिळणार आहे तुम्हाला ह्या एक्झाम्पल, आणि IMP क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन पेपरमध्ये. नंतर मी सगळ्यात शेवटी तुम्हाला IMP क्वेश्चन देणार आहे, कुठले कुठले रिपीट झालेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 4th एक्झाम्पल बघितलं आहे.